Sir Arthur Ignatius Conan Doyle, born on 22nd May 1859 and died on 7th July 1930. He was a British writer होते, who created the character Sherlock Holmes. त्यांनी एक कॅरेक्टर क्रिएट केलं त्यांच्या नॉवेल्स मधून. त्या कॅरेक्टरचं नाव होतं शेरलॉक होम्स. ओरिजिनली अ फिजिशियन, ते खरं तर फिजिशियन होते, पण इन 1887 ही पब्लिश्ड अ स्टडी इन स्कारलेट, द फर्स्ट ऑफ 4 नॉव्हेल्स. मग त्यांनी एकूण किती कादंबऱ्या लिहिल्या? 4 कादंबऱ्या लिहिल्या. त्यातली पहिली कादंबरी जी आहे अ स्टडी इन स्कारलेट, and more than 50 short stories about Holmes and Dr. Watson. आणि 50 पेक्षा जास्त लघुकथा ज्या आहेत त्यांनी शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन यांच्यावर लिहिल्या. एकूण किती कादंबऱ्या लिहिल्या? तर 4 कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्यातली पहिली कादंबरी होती अ स्टडी इन स्कारलेट. शॉर्ट स्टोरीज ज्या लिहिल्या होम्स अँड डॉक्टर वॅटसन. द शेरलॉक होम्स स्टोरीज आर generally considered milestones in the field of crime fictions. शेरलॉक होम्स या ज्या कथा आहेत या क्राईम फिक्शन मध्ये माइलस्टोन ठरलेल्या आहेत. डॉयल वॉज अ प्रोलिफिक रायटर. अदर दॅन होम्स स्टोरीज, हिज वर्क्स इन्क्लूड फॅन्टसी अँड सायन्स फिक्शन, स्टोरीज अबाउट प्रोफेसर चॅलेंजर अँड ह्युमरस स्टोरीज अबाउट नेपोलियनिक soldier Brigadier Gerard, as well as plays, romances, poetry, non-fiction and historical novels. त्यांची फक्त कादंबरी जी आहे ती फक्त क्राईम फिक्शनवर आधारित नव्हती, तर सायन्स फिक्शन पण होतं. काहीतरी अचंबित करणारे जे लेखन आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी लेखन केलं होतं. आणि त्यांच्या ज्या स्टोरीज आहेत, स्टोरीज अबाउट प्रोफेसर चॅलेंजरच्या ज्या स्टोरीज आहेत त्या सुद्धा लिहिल्या होत्या. त्यानंतर ह्युमरस स्टोरीज अबाउट द नेपोलियनिक सोल्जर, विनोदी कथा नेपोलियन सोल्जर जे आहेत, कोण? ब्रिगेडियर जिरार्ड यांच्या विनोदी कथा ज्या आहेत त्या सुद्धा लिहिलेल्या आहेत. ॲज वेल ॲज प्लेज, रोमान्सेस, पोएट्री. मग त्याच्याबरोबरच त्यांनी अजून काय काय लिहिलेत? वेगळी नाटक लिहिलेत, रोमान्सेस लिहिलेले आहेत, पोएट्री, नॉन फिक्शन अँड हिस्टॉरिकल नॉव्हेल्स. जरा काही कथा नाहीत, हिस्टॉरिकल नॉव्हेल्स सुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. वन ऑफ द डॉयल्स अर्ली शॉर्ट स्टोरीज. मग त्यांच्या सगळ्यात छोट्या शॉर्ट स्टोरीज ज्या आहेत त्याच्यापैकी जे हबाकुक जेफसन्स स्टेटमेंट. त्यांची शॉर्ट स्टोरीज कोणती होती? जे हबाकुक जेफसन्स स्टेटमेंट हेल्प टू पॉप्युलराइज द मिस्ट्री ऑफ द मेरी सिलेस्टी यांना प्रसिद्धी मिळण्यासाठी कोणाची मदत झाली? तर जे हबाकुक जेफसन्स स्टेटमेंट ही जी त्यांनी स्टोरी लिहिलेली होती त्या स्टोरीची मदत झाली. द साइन ऑफ 4 इज द सेकंड नॉव्हेल ऑफ आर्थर कॅनन डॉयल. द साइन ऑफ 4 ही जी आहे ही कॅनन डॉयल यांची दुसरी कादंबरी होती, इन विच शेरलॉक होम्स अँड डॉक्टर वॅटसन सॉल्व द मिस्ट्री ऑफ हिडन ट्रेजर अँड मर्डर. आणि मग ही जी कादंबरी आहे या कादंबरीमध्ये त्यांनी ती जी मिस्ट्री आहे, काय लपवलेला खजिना जो आहे त्याचं जे रहस्य आहे ते उलगडलं आणि खुनाचं रहस्य त्यांनी या त्यांच्या कादंबरीतून, कोणत्या कादंबरीतून? तर द साइन ऑफ 4 या कादंबरीमधून निवडलेला आहे. त्यानंतर पुढचा आहे शेरलॉक होम्स. मेजर कॅरेक्टर्स introduced in these novels are Sherlock Holmes, Mary Morstan, Thaddeus Sholto, Toby, John Watson, Major Sholto and Tonga. Now we are proceeding to outline of the novel. The novel begins with Holmes and Dr. Watson engaged in a discussion when Mary Morstan, a young woman who desires Holmes' advice, soon visit the two at their place. या कादंबरीची सुरुवात
शेरलॉक होम्स आणि त्यांचे जे मित्र आहेत डॉक्टर वॅटसन हे काहीतरी चर्चा करत होते आणि ते चर्चा करत असताना त्यावेळेस मेरी मॉर्स्टन एक तरुण स्त्री जी आहे ती शेरलॉक होम्स यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे आली होती. ड्युरिंग द मीटिंग मेरी टेल्स दॅट आफ्टर हर फादर डिसअपियर्ड अंडर मिस्टेरियस सर्कमस्टन्सेस सम 10 years ago. आणि मग या मीटिंग मध्ये मेरीने सांगितलं की तिचे वडील जे आहेत ते अचानकपणे रहस्यमयरित्या रहस्यमय सिच्युएशन मध्ये रहस्यमय परिस्थितीमध्ये अचानकपणे 10 वर्षापूर्वी नाहीसे झाले होते. मेरीने सांगितलं तिचे जे वडील आहेत ते रहस्यमय परिस्थितीमध्ये 10 वर्षांपूर्वी अचानकपणे नाहीसे झाले होते, म्हणजे त्यांचा काहीच थांगपत्ता लागलेला नव्हता. शी बिगॅन रिसिव्हिंग अ लार्ज पर्ल इन द मेल ऑन द सेम डे ऑफ एव्हरी इयर. आणि एका ठराविक दिवशी तिला एक टपाल यायचं की ज्या टपालामध्ये तिला एक मोठा मोती मिळालेला असायचा. शी टेल्स दॅट शी हॅज रिसिव्ड अ लेटर इन्स्ट्रक्टिंग हर टू गो. आणि तिला सुद्धा तिथे जाण्याची परवानगी, तिथे जायला सांगितलं जात होतं. विथ द अकंपॅनिमेंट ऑफ 2 फ्रेंड्स टू लिशियम थिएटर. द लेटर गिव्स अ हिंट दॅट सम इनजस्टिस हॅज बीन डन टू हर. आणि ते जे लेटर आहे ते लेटर काय सांगत होतं की काहीतरी तिच्या बाबतीत अन्याय झालेला आहे ते सांगत होतं. होम्स अँड वॅटसन ऍग्री टू अकंपनी मॅरी. आणि मग शेरलॉक होम्स आणि डॉक्टर वॅटसन जे आहेत ते मेरीच्या सोबत जाण्यासाठी तयार झाले. सून वॅटसन अँड मॅरी अट्रॅक्टेड टू वन अनदर. वॅटसन आणि मॅरी एकमेकांकडे आकर्षित झाले. त्यानंतर व्हेन द 3 आर हेडिंग टू द लिशियम थिएटर. मग ज्यावेळेस हे तिघ म्हणजे कोण, वॅटसन, शेरलॉक होम्स आणि मेरी, हे ज्या वेळेस लिशियम थिएटर पाशी आले, होम्स, वॅटसन अँड मेरी दे आर व्हिस्क्ड अवे इन अ डार्कन कॅरेज टू अ स्ट्रेंज हाऊस. आणि ते एका विचित्र अशा घरामध्ये, एका अंधाऱ्या खोलीमध्ये ओढले गेले. विदिन दे फाइंड अन इसेंट्रिक जेंटलमॅन नेम्ड थॅडियस शॉल्टो. आणि मग तिथे त्यांना एक अतिशय जेंटलमॅन असा एक व्यक्ती भेटला की त्याचं नाव होतं थॅडियस शॉल्टो. He reveals that not only has Mary's father died, but also she is partial heir to a great hidden treasure. He reveals that not only has Mary's father died, but also she is partial heir to a great hidden treasure. तिचे वडीलच फक्त एक्सपायर झालेले नाहीत, तर त्यांची जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात तिचा सुद्धा सहभाग आहे किंवा तिचा हिस्सा आहे. Thaddeus goes on to explain that his father always lived in a fear of men with wooden legs. आणि मग त्याने अजून एक्सप्लेन केलं की त्याचे जे वडील आहेत ते एका व्यक्तीला खूप घाबरत होते की ज्याचा पाय हा लाकडाचा होता. and on occasion struck out at perfect stranger who were so handicapped. आणि एक अनोळखी व्यक्ती जो आहे तो खूप अपंग आहे त्याला सुद्धा मेरीचे जे वडील आहेत ते घाबरत होते. On his deathbed, the elder Sholto revealed to his son the existence of the treasure. आणि ज्यावेळेस ते मृत्यूशय्येवर होते, एल्डर शोल्टो यांनी काय रिव्हील केलं की काहीतरी कुठेतरी संपत्ती जी आहे ती साठवून ठेवलेली आहे. बट जस्ट बिफोर ही कुड टेल देम व्हेअर इट वॉज. आणि ते सांगणार होते की ती नक्की संपत्ती कुठे आहे, काय आहे. त्यावेळेस काय झालं, द फेस ऑफ बियर्डेड मॅन अपियर्ड इन द विंडो. आणि ज्यावेळेस ते सांगणार होते की ती संपत्ती नक्की कोठे ठेवलेली आहे, तर एक खूप मोठी दाढी वाढलेला असा एक जो चेहरा आहे तो खिडकीपाशी दिसला. अँड द ओल्ड मॅन सफर्ड अ फॅटल हार्ट अटॅक. एल्डर शोल्टो त्यांना अचानक हार्ट अटॅक आला आणि ते एक्सपायर झाले. म्हणजे सिच्युएशन काय होती की एल्डर शोल्टो मृत्यूशय्येवर होते आणि ते सांगत होते की कुठेतरी संपत्ती जी आहे, खजाना जो आहे तो खजाना लपवलेला आहे याबद्दल ते माहिती सांगत होते. एल्डर शोल्टो ते सांगत होते की खजाना हा कुठेतरी लपवलेला आहे आणि तो कोठे लपवलेला आहे हे ज्यावेळेस ते सांगणार होते, पण अचानकपणे काय झालं, एक खूप मोठी दाढी वाढलेला एक चेहरा जो आहे तो एका खिडकीपाशी दिसला. आणि त्यांना पाहिल्यावर एल्डर शोल्टो खूप घाबरले आणि त्यांना हार्ट अटॅक आला.
द नेक्स्ट मॉर्निंग द नोट वॉज फाउंड अफेक्स टू द बॉडी. आणि दुसऱ्या दिवशी एक नोट सापडली त्यांच्या डेथ बॉडी पाशी. इट रीड साइन ऑफ 4. त्याच्यावर काय लिहिलेलं होतं? साइन ऑफ 4. थॉडियस प्रोसीड्स टू एक्सप्लेन दॅट आफ्टर सर्चिंग फॉर इयर्स फॉर द ट्रेजर हिज ब्रदर बार्थोलोम्यू डिस्कवर्ड इट इन अ हिडन अटॅक इन द फॅमिली हाऊस. थोडियस प्रोसीड्स टू एक्सप्लेन. आणि तो अजून एक्सप्लेन करत होता. काय एक्सप्लेन करत होता? दॅट आफ्टर सर्चिंग फॉर इयर्स फॉर द ट्रेजर, अनेक वर्ष त्या खजानाचा शोध घेतला. हिज ब्रदर बार्थोलोम्यू डिस्कवर्ड इट इन अ हिडन अटॅक इन द फॅमिली हाऊस. आणि त्याचा जो भाऊ आहे त्याला एका दिवशी अचानकपणे झालेल्या हल्ल्यामध्ये तो खजाना जो आहे तो सापडला. ऑन हिज डेथ बेड द ब्रदर्स फादर मेड देम स्वेअर दे वुड शेअर द ट्रेजर विथ मेरी मॉर्स्टन. आणि मग त्यांच्याकडून वचन घेण्यात आलं की हे जे काही संपत्ती आहे ते त्याच्यात शेअर जो आहे तो मेरी मॉर्स्टनचा असणार आहे. हु हॅज सम अननोन क्लेम इन द फॉर्च्यून. आणि तिचा काहीतरी अनोळखी असा जो क्लेम आहे त्या संपत्तीवर, त्या खजान्यावर होता. थोडियस कन्क्लूड्स बाय एंटरटेनिंग द 3 टू अकंपनी हिम टू द फॅमिली इस्टेट वेअर दे विल डिव्हाइड अप द फॉर्च्यून. आणि त्यांचं जे नशीब आहे ते आता काय करणार होती? त्याची जी वाटणी आहे ती होणार होती. When they arrived at the family estate, the three find a shaken housekeeper who claims that Bartholomew has not emerged from his locked room all day. आणि ज्यावेळेस ते त्याची संपत्ती आहे, जे घर आहे, तिथं ज्यावेळेस आले त्यांना काय दिसलं? The three find a shaken housekeeper who claims that बार्थोलोम्यू हॅज नॉट इमर्ज्ड फ्रॉम हिज लॉक्ड रूम ऑल डे. आणि मग त्याने काय सांगितलं? बार्थोलोम्यू जो आहे हा त्याच्या रूम मधून बाहेर येत नाही. होम्स अँड वॅटसन पिअर थ्रू द की होल ऑफ द रूम. आणि मग दाराला जे छोटस की होल असतं त्याच्यातून त्यांनी डोकावलं, होम्स आणि वॅटसन यांनी. अँड फाइंड अन अननॅचरल ग्रीनिंग फेस लिअरिंग ॲट देम. आणि त्यांना एक असं विचित्र असा चेहरा त्यांच्याकडे पाहतोय असं दिसलं. ब्रेकिंग डाऊन द डोअर दे फाइंड द बॉडी ऑफ बार्थोलोम्यू. त्यांनी ज्यावेळेस दार तोडलं त्यावेळेस त्यांना बार्थोलोम्यूची डेड बॉडी सापडली. अ पॉइझन थॉर्न लॉज्ड इन हिज नेक. आणि त्यांच्या तो बार्थोलोम्यू जो आहे त्यांच्या मानेला एक विष असलेला जो काटा आहे तो असलेला सापडला. आफ्टर इन्व्हेस्टिगेटिंग फॉर सम टाइम्स होम्स कन्क्लूड्स दॅट 2 पर्सन. आणि बराचसा शोध घेतल्यानंतर होम्सने काय कन्क्लूड केलं? वन ऑफ हुम हॅड अ वुडन लेग कमिटेड द क्राईम. मग एक जो व्यक्ती आहे की ज्याचा पाय लाकडाचा आहे त्याने गुन्हा केलेला आहे. अकॉर्डिंग टू होम्स द सेकंड पर्सन वॉज अन स्पेशली इंटरेस्टिंग इंडिव्हिज्युअल. आणि दुसरा जो व्यक्ती आहे तो काय असणार आहे? काहीतरी त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग असणार आहे. इट ऑल्सो बिकम्स अपरंट दॅट द मर्डरर्स हॅव स्टोलन द आग्रा ट्रेजर. आणि असंही दिसतंय की आग्रा ट्रेजर, जे आग्राची जी संपत्ती आहे ती सुद्धा त्यांनी चोरलेली आहे. वन ऑफ होम्स डिडक्शन्स रिव्हिल्स दॅट द वुडन लेग्ड मॅन स्टेप्ड इन क्रेसोटो ड्युरिंग हिज एस्केप. आणि तो जो लाकडी पाय असलेला जो व्यक्ती आहे त्याने काय केलेलं आहे? त्याचे काही फुटप्रिंट्स किंवा काहीतरी निशाण जे आहे ते सोडलेला आहे. फॉलोइंग अप ऑन हिज लीड होम्स अँड वॅटसन बॉरो अ डॉग टू फॉलो द सेंट. आणि मग त्याचा शोध घेण्यासाठी वॅटसन आणि होम्स यांनी काय केलं? एका कुत्र्याला उसनं घेतलं, म्हणजे कोणाकडून तरी मागून घेतला की तो वासाच्या संदर्भात त्याच्या पाठीमागे, त्या लाकडी पाय असलेला जो व्यक्ती आहे त्याच्या पाठीमागे जाता येईल. देअर सर्च लीड्स देम टू द एज ऑफ द थेम्सच्या व्हेअर इट इज क्लिअर द 2 क्रिमिनल हायर्ड अ बोट. आणि मग तिथे गेल्यावर त्यांना असं कळलं की जे 2 गुन्हेगार आहेत त्यांनी एक बोट हायर केलेली आहे. ओव्हर द नेक्स्ट फ्यू डेज होम्स रिक्रूट्स हिज बेकर स्ट्रीट इरेग्युलर्स. ओव्हर द नेक्स्ट फ्यू डेज. आणि तिथून पुढे काही दिवस होम्सने लोकांना नोकरी दिली. अ गँग ऑफ स्ट्रीट अर्चिन्स टू सर्च द रिव्हर फॉर द बोट. When these efforts fail, Holmes in disgust makes a search himself. आणि त्याचा ज्यावेळेस काहीच फायदा झाला नाही त्यावेळेस त्याने शेवटी स्वतःच
त्या गोष्टीचा शोध घ्यायचा ठरवला. अँड डिस्कवर्स दॅट द बोट द औरारा हॅज बीन कॉम्प्लेक्ट. आणि That night, Holmes, Watson, and several officers pursue the Aurora in a police barge. They gradually overtake the boat, which contains a wooden-legged captain. त्यांनी हळू शेरलॉक होम्स, डॉक्टर वॅटसन आणि अनेक पोलीस अधिकारी यांनी हळूवारपणे त्या बोटीला ओव्हरटेक केलं. जी बोट, ज्या बोटीमध्ये एक लाकडी पाय असलेला कॅप्टन आणि अंदमान आयसलँड मध्ये राहणारा एक नेटिव्ह जो आहे ज्याचं नाव आहे टोंगा, हे दोघं ज्या बोटमध्ये होते त्या बोटीला त्यांनी ओव्हरटेक केलं. द नेटिव्ह अटेम्प्ट्स टू शूट होम्स विथ अ ब्लो पाईप अँड इज कन्सिक्वेंटली शॉट डाऊन बाय बोथ होम्स अँड वॅटसन. हा जो नेटिव्ह आहे, जो टोंगा आहे, त्याने त्याच्या ब्लो पाईपने होम्स याच्यावर एक विषारी असा बाण मारला आणि तो होम्स आणि वॅटसन यांच्याकडून मारला गेला. The Aurora runs aground and the wooden-legged man becomes entrapped in the mud. Subsequently, he is captured. आणि ज्याचा पाय लाकडाचा आहे, ती औरारा ही जी बोट आहे ही जमिनीकडे गेली आणि ज्याचा पाय लाकडाचा आहे तो चिखलामध्ये अडकला गेला आणि चिखलामध्ये त्याचा पाय अडकल्यामुळे आपोआप तो पकडला गेला. The wooden-legged man, whose name is Jonathan Small, is brought back to Baker Street along with an iron box which was found on the boat. लाकडाचा पाय असलेला व्यक्ती, ज्याचं नाव जोनाथन स्मॉल आहे, त्याला बेकर स्ट्रीटला आणण्यात आलं. त्याच्या बोटीवर, जोनाथन स्मॉल याच्या बोटीवर जी लोखंडी पेटी होती त्यासह त्याला बेकर स्ट्रीटला आणण्यात आलं. कॅप्टन स्मॉल प्रोसीड्स टू रिले द स्टोरी ऑफ द आग्रा ट्रेजर. कॅप्टन स्मॉल प्रोसीड्स टू रिले द स्टोरी टू द आग्रा ट्रेजर. आग्रा संपत्तीबद्दल आता कॅप्टन स्मॉल सांगू लागले. विच बिगॅन व्हेन ही वॉज स्टेशन ॲज अ फोर्ट्रेस गेटकीपर इन इंडिया. याची सुरुवात खरं तर ज्यावेळेस तो त्या किल्ल्याचा पहारेकरी म्हणून त्याची निवड झाली तिथून सुरुवात झाली. Small explains that he was approached by 3 Arab guards and offered a share in a great fortune if he would help them murder the man who carried it. स्मॉलने पुढे सांगायला सुरुवात केली की 3 अरब रक्षक जे आहेत त्या 3 अरब रक्षकांनी त्याला एक ऑफर दिली की आग्राची संपत्ती घेऊन जाणारा जो माणूस आहे त्याला जर तू मारलं तर या खजान्याचा काही भाग हा तुला देण्यात येईल. स्मॉल अग्रीड. स्मॉल तयार झाला. When the man, an emissary from a wealthy sheikh, arrived, the 3 Arabs murdered the man as Small blocked his escape. आणि ज्या वेळेस ती संपत्ती घेऊन जाणारा व्यक्ती आला त्यावेळेस त्या 3 अरब लोकांनी त्या माणसाला मारलं कारण स्मॉलने त्याच्या सुटकेचा मार्ग बंद केलेला होता. Small was sent to a penal colony on the Andaman Island where he managed to befriend native Tonga who became his loyal companion. आणि शिक्षेचा परिणाम म्हणून स्मॉलला पेनल कॉलनी, अंदमान आयसलँड मधील पेनल कॉलनी येथे पाठवण्यात आलं आणि तिथे गेल्यानंतर तिथे राहणारा, अंदमान आयसलँड मध्ये राहणारा टोंगा नावाचा जो व्यक्ती आहे त्याने त्याच्याशी मैत्री केली आणि जो त्याचा एक लॉयल कंपॅनियन झाला, एक प्रामाणिक असा सोबती झाला. Small bribed two of the guards on the Iceland. स्मॉलने त्या अंदमान आयसलँड मधील 2 रक्षक जे आहेत त्यांना लाच देऊ केली. शॉल्टो अँड मॉर्स्टन. जोनाथन स्मॉल याने तिथल्या 2 तुरुंग रक्षकांना लाच देऊ केली. हा जो खजाना आहे त्या खजानामधला काही भाग देण्यात येईल. मेजर शॉल्टो आणि मेरी मॉर्स्टनचे वडील आणि मेजर शॉल्टो यांना त्याने लाच देऊ केली आणि अंदमान आयसलँड मधून स्वतःची सुटका करून घेतली. द 2 agreed अँड शॉल्टो लेफ्ट टू ब्रिंग बॅक द ट्रेजर. आणि दोघही तयार झाले आणि शॉल्टो हा तिथला खजाना घेण्यासाठी निघून आला. आफ्टर सम टाइम ही बिकेम अपरंट टू स्मॉल दॅट शॉल्टो हॅड बिट्रेड हिम अँड ही एस्केप्ड फ्रॉम द आयसलँड विथ टोंगो. आणि काही काळानंतर जोनाथन स्मॉल याच्या लक्षात आलं की शॉल्टोने त्याला फसवलं आहे आणि मग त्यानंतर त्याने टोंगाच्या मदतीने तो तिथून बाहेर पडला. आफ्टर मेनी इयर्स स्मॉल हॅड ट्रॅक डाऊन शॉल्टो अँड अराइव्ड जस्ट इन टाइम टू सी हिम डाय. आणि
त्याने अनेक वर्ष जोनाथन स्मॉलने अनेक वर्ष शॉल्टोचा शोध घेतला होता, त्याचा पाठपुरावा केला होता. आणि ज्यावेळेस मेजर शॉल्टो हे मरण पावत होते त्यावेळेस बरोबर तो तेथे आला. आफ्टर द डेथ स्मॉल अफिक्स द नोट दॅट वॉज फाउंड ऑन द बॉडी एज अ रेफरन्स टू हिमसेल्फ अँड हिज 3 अरब कंपनीज. आणि ज्यावेळेस मेजर शॉल्टो यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्याने जोनाथन स्मॉल याने तिथे एक चिठ्ठी सोडली की ज्या तिथे होतं स्वतःचं नाव आणि 3 अरब लोकांचे नाव त्याने तिथे लिहिलेलं होतं. When he returned to the Sholto estate, Tonga murdered Bartholomew and the 2 stole अशा संपत्तीच्या ठिकाणी जोनाथन स्मॉल आणि टोंगा आले. त्यावेळेस टोंगाने बार्थोलोम्यूचा खून केला आणि दोघांनीही ती संपत्ती चोरली. स्मॉल कन्क्लूड्स हिज नॅरेटिव्ह बाय रिव्हिलिंग दॅट इन द कोर्स ऑफ द चेस ऑन द थेम्स ही थ्रू द ट्रेजर ओव्हरबोर्ड. आणि मग जोनाथन स्मॉल पुढे सांगत होता की त्याने थेम्स नदीमध्ये जोनाथन पुढे सांगत होता की पाठलागाच्या वेळेस जोनाथन स्मॉलने ती संपत्ती थेम्स नदीमध्ये फेकून दिली होती. स्मॉल इज टेकन टू प्रिझन अँड वॅटसन हु हॅज कम टू लव्ह मेरी मॉर्स्टन प्रपोजेस टू हर. स्मॉलला तुरुंगात पाठवण्यात आलं. स्मॉल इज टेकन टू प्रिझन अँड वॅटसन हु हॅज कम टू लव्ह मॅरी मॉर्स्टन प्रपोजेस टू हर. स्मॉलला तुरुंगात पाठवण्यात आलं. डॉक्टर वॅटसन यांनी मेरी मॉर्स्टन हिला प्रपोज केलं.